नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हां मित्रांनो, आज जो चित्रपट रिलीज झालेला आहे तो म्हणजे आपल्या भाऊचा, म्हणजेच रितेश देशमुखचा, रितेश विलासराव देशमुख यांचा चित्रपट. आज जो पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट रिलीज झालेला आहे तो चित्रपट म्हणजे वेड. वेड. मुंबई फिल्म्स कंपनी यांनी या चित्रपटाचं प्रोडक्शन केलेलं आहे. या चित्रपटाच्या मार्फत हा चित्रपट येतो आहे. याची निर्मिती केलेली आहे त्यांचीच पत्नी, म्हणजेच आपली महाराष्ट्राची वहिनी, म्हणजेच जेनेलिया देशमुख हिने. चित्रपटाचं म्युझिकल म्हणजे अजय अतुल म्युझिकल हा चित्रपट आहे. यात अभिनयसुद्धा रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आणि सगळ्यांचे मामा, म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतले मामा म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ. तसेच गेस्ट अपीअरन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी आणि एक नवी कोरी अभिनेत्री जिचं नाव आहे जिया शंकर. मित्रांनो, आणि यात एक विलन हाही आपल्याला नवा अभिनेता दिसेल, त्यानेही या चित्रपटात काम केलेलं आहे. तर प्रेक्षकांना आपण विचारूया की आपल्या रितेश भाऊचा चित्रपट वेड कसा वाटतोय, कारण की हा जो चित्रपट इन्स्पायर आहे तो म्हणजे साऊथचा तेलुगू चित्रपट जो नागा चैतन्य याचा आहे, तो म्हणजे मजली. मित्रांनो, तर चला जाणून घेऊया चित्रपट जो आहे आपला वेड कसा वाटतोय प्रेक्षकांना. बढ़िया भैया, काय बढिया, काय वाटलं? बहुत अच्छी लगी. अच्छा, निर्देशन अच्छा बढ़िया है, अभिनय भी बढ़िया है. थँक्यू थँक्यू. एक्सक्यूज मी, कसा वाटला चित्रपट? अच्छा. अच्छा, हाँ, रितेश देशमुख बेहतरीन रोल. अच्छा, गाने कैसे लगे? गाने तो एक ही थे, अच्छा था. अच्छा, कैसे लगे? बहुत अच्छी फिल्म थी. अच्छा, काय चांगलं काय वाटलं चित्रपट? पूरे अच्छे से तो समझ में नहीं आया, लेकिन अच्छी थी. फिल्म अच्छी थी और मज़ा आया देखने में. थँक्यू. कसा वाटला चित्रपट? छान मूवी आहे, मस्त आहे. रितेश देशमुख, जेलेनिया देशमुख खूप छान ॲक्टिंग केली दोघांनी पण, आणि हजबंड वाईफ सारखे वाटलेच नाही ते. खूप छान ॲक्टिंग केली. अजय अतुलचं म्युझिक कसं? खूप छान आहे. गाणे खूप छान आहे, गाणे पण छान आहे आणि म्युझिक पण छान. किती रेटिंग द्याल चित्रपटाला? 5 ऑफ 5. कसा वाटला चित्रपट? पिक्चर मस्त आवडली. एक तर मग घरगुती पिक्चर आहे, फॅमिली दाखवलं पिक्चर आहे. म्हणजे मित्र नवरा बायको पाहू शकतात पिक्चर. ते असे घरगुती पिक्चर आहे. लेकराच्या मुलं पिक्चर काढली आहे. ते लहान मुलं कसं आजकाल ते लव्ह मॅरेज करतात, त्यांच्याबरोबर ते पिक्चर बनलेली आहे, त्याच्यामुळे बनवतात. कसा वाटला चित्रपट? एक नंबर गजब चित्रपट होता. दोघांची एकदम सुपर होती. अच्छा, म्युझिक, गाणे चित्रपटाचे ऑल ग्रेट. किती रेटिंग द्याल? 5 पैकी 5. जबरदस्त, एक नंबर वाटलाय. अच्छा, खूप मस्त वाटलंय. म्हणजे हिंदी नंतर जर आपण मराठी चित्रपट पाहायला हां. येताय तुम्ही मराठी प्रेक्षक म्हणून, हां. तर हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी काय सांगाल तुम्ही? एक नंबर, अप्रतिम म्हणता नाही तसं शब्द नाही म्हणजे बोलण्याकडे. बघाव की नाही बघाव प्रेक्षकांनी? नक्की बघाव, नक्की बघाव. खूप जबरदस्त आहे. आणि एक नंबर लव्ह स्टोरी आहे. एक नंबर खूप जबरदस्त स्टोरी आहे. अच्छा, किती रेटिंग द्याल? 10 मधून 10. थँक्यू. कसं वाटलं चित्रपट? खूप छान वाटलं. रितेशची ॲक्टिंग खूप छान आहे आणि जेनेलियाचे जो मराठी ॲक्सेंट आहे ना, तो मला खूप छान वाटला. अच्छा, पहिलं दिग्दर्शन आहे रितेश देशमुखचं. दिग्दर्शन वाईज हा चित्रपट कसा वाटला? हा खूप छान वाटला. तर डायरेक्शन तिच्यामध्ये स्किल्स पण छान आहेत डायरेक्शनचे, आणि तो ॲक्टर तो छान आहेच. म्युझिक पण खूप छान आहे. गाणे कसे? नाही, गाणे खूप छान आहे. किती रेटिंग द्याल चित्रपट? 5 पैकी 5 फुल. चित्रपट कसा वाटला? हो, छान आहे. म्हणजे प्रेमाची कथा, दारूच्या नशेमध्ये किनी मंडळी वगैरे बायको कमवून आणून देते दारू प्यायला वगैरे, न समजून आलं आहे यातून, या चित्रपटातून. चित्रपट मस्त आहे. मेन म्हणजे केमिस्ट्री मला बघायची होती जेनेलिया आणि रितेश देशमुखची, कारण माझे फेवरेट आहे ॲज अ कपल ते, कारण त्यांना मी फॉलो करतो इंस्टाग्रामवर वगैरे, त्यांचे रील्स वगैरे बघतो. तर केमिस्ट्री अमेझिंग. मला तेच बघायचं होतं, कारण की एक मुलगी एका मुलाच्या मागे किती वेडेपणा होऊ शकते, त्यावरच आधारित आहे वेड, आणि अमेझिंग. यू मस्ट गो अँड सी दिस मूवी. थँक्यू. चित्रपट एकदम छान होता, मजा आली बघायला, आणि आमचा ग्रुप होता ते एन्जॉय केला. ॲक्टिंग कशी वाटली? एकदम सुपर. रितेश देशमुख तर एकदम फेवरेट ॲक्टर आहे माझे, त्याच्यानी तर खूप सुंदर वाटलं. चित्रपटातले गाणी कशी वाटली? सुपर. अच्छा, अतुल अजयनं गायलेले गाणे आहे ते छान वाटले, एन्जॉय झाला. थँक्यू. काय सांगाल? छान वाटलं पिक्चर. कसं वाटलं? खूप छान पिक्चर होता.
अच्छा. आणि वरून पिक्चरामध्ये एक खूप चांगलं होतं की नवरा बायकोच्या वरतून पिक्चर छान वाटला. इमोशनल कॉमेडी खूप छान. गाणी चित्रपट गाणे चित्रपट एक बड्या मस्त वाटले. किती रेटिंग द्याल चित्रपटाला 5 पैकी? तरी 3 रिडिंग झाले. 3 तुम्हाला कसं आहे? छान वाटलं. म्हणजे तुम्ही नवरा बायको आले हा, चित्रपट पाहायला, तर तुम्ही दोघांनी बघितल्यावर तुमचं काय, दोघांचं नाही काय नाही खूपच छान. आणि खूपच छान. याव का प्रेक्षकांनी बघायला याव का चित्रपट? अजून यायचं. अरे खूपच छान. छान छान. थँक्यू. मस्त एकदम लय भारी. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे रितेश देशमुख म्हणजे भाऊ आहे आणि वहिनी सोबत दोघांची जोडी एकदम लय भारी. म्हणजे त्यांचे डायलॉग जसे माऊली पिक्चरमध्ये आणि लय भारीमध्ये जसे डायलॉग भारी होते ना, त्याच प्रकारचे ह्या पिक्चरमध्ये पण लय भारी. म्हणजे डायलॉग लय भारी आहे आणि त्यांची दोघांची जोडी एकदम मस्त. महाराष्ट्रातले लोकांनी आवर्जून पिक्चर बघायला या असे माझं म्हणणं. दिग्दर्शक म्हणून रितेश दिग्दर्शक देशमुखचा पहिला म्हणून मस्त चांगलं डायरेक्शन आहे. गाणे त्याच्यातले अजय अतुल तर महाराष्ट्रात फेवरेटच आहेच, भारतात पण आहे, पण त्यांचे गाणे एकदम मस्त. म्हणजे चित्रपट एक कन्सेप्ट वाईजही चांगला आहे. कन्सेप्ट वाईज चांगला आहे आणि जसं प्रेम म्हणतात ना, वेळ, ते बरोबर कन्सेप्ट आहे. किती रेटिंग द्याल चित्रपटाला? 5 पैकी 4. तुम्ही काय सांगाल चित्रपटाला? जे रितेश देशमुखचे जे डायलॉग आहे ते म्हणजे बेस्ट आहे. ज्या ज्या डायलॉग दिले म्हणजे मस्त आहे. जसं माऊली पिक्चरमध्ये आहे तशा टाईप. कन्सेप्ट चांगला आहे, डायलॉग पण एकदम थँक्यू. म्हणजे माणसांना म्हणजे हे करते, प्रोत्साहित करते. इमोशनल आहे. इमोशनल आहे पिक्चर, पण त्याच्यात दाखवलं आहे म्हणजे एकाच व्यक्तीच्या मागं तुम्ही गुंता नको. जसं प्रेमात दाखवलं आहे का एकाच व्यक्तीच्या मागं नको गुंता, दुसरा पण एक पर्याय निवडा. मस्त. आता आपल्यासोबत आहेत बुटी सिनेप्लेक्सचे मॅनेजर हरीश हिरनवारजी. तर वेळ हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे. रितेश देशमुखचं पहिलं दिग्दर्शन आहे या चित्रपटाचं. त्यात त्यांची वाईफ जेनेलिया पण आहे आणि रितेश पण आहे. अजय अतुलचं म्युझिक आहे. तर हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे, प्रेक्षकांनी बघितलेला आहे, तुम्ही पण पाहिला आहे. तर तुम्हाला कसा वाटतं चित्रपट? आनंदाची गोष्ट अशी झाली आहे की आपल्या हिंदी सायडामध्ये मराठी पिक्चर लागला बुटी सिनेप्लेक्समध्ये, ते एक कौतुक झालेलं आहे. आणि कधी म्हणजे पाहिलेलं नाही की मराठी पिक्चरमध्ये असा रस येईल. म्हणजे आज पहिला दिवस राहील, 100 लोक आले म्हणजे आता 2 दिवसात असं वाढणार की प्रेक्षकांचा फ्लो वाढणार आहे त्याच्यात. आणि पिक्चरमध्ये खास म्हणजे जोडी जो दाखवलेली आहे देशमुखची ते पाहायसाठी वाटले. आणि मराठी पिक्चर जसं लय भारी झाला, माऊली झाला, त्यापेक्षा हा पण पिक्चर एक प्रकारचा मराठी पिक्चर चांगलेपणे झाला आणि प्रेक्षकांनी आनंदाचा उपयोग आहे. आणि तिकीट रेट पण आपले मराठी पिक्चरमध्ये जसं हिंदी पिक्चरमध्ये 200 राहतात, 150 रुपये आहे. काही फरक नाही पडणार आणि मराठीचा आनंद घ्यायला लागेल. बस धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, या होत्या आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आहे आणि खरंच चित्रपट खूप छान आहे, कारण की मी बघितलेला आहे. चित्रपटाची जर बोलायचं राहिलं तर हे म्हणेल की मजली जो चित्रपट आहे साऊथचा, ज्यात नागा चैतन्य यांनी भूमिका केलेली आहे, तो चित्रपट मी आदल्या दिवशीच म्हणजे कालच मी तो चित्रपट बघितला की काय फरक जाणवतो या दोन्ही चित्रपटात. तर सांगायचं झालं तर चित्रपटाचं स्टोरी लाईन सारखीच आहे. चित्रपटाचं दिग्दर्शनाची जर गोष्ट केली तर आपल्याला या चित्रपटाचं दिग्दर्शन फार वेगळं वाटेल, कारण रितेश देशमुखने आपला जो दिग्दर्शनाची जी बाजू आहे, त्याच्या दिग्दर्शनाची बाजू आहे ती पहिल्यांदाच दिसते आपल्याला आणि ती खरंच फार अप्रतिम आहे. चित्रपट हा धरून ठेवतो आपल्याला. कुठेही असं वाटत नाही की हा चित्रपट वरखडला गेला आहे, रगडला गेला आहे, कुठेतरी शांत आहे, स्तब्ध आहे, असा हा चित्रपट नाहीच वाटत. जर आपण एकदा त्या चित्रपटाकडे जो सुरुवात झाली, जेव्हापासून आपण बघतो तर आपण तो बघतच राहतो. असा हा चित्रपट रितेश देशमुख यांनी बनविलेला आहे. जर अभिनयाचं बोलायचं झालं तर रितेश देशमुख ॲज वेल ॲज गुड ॲक्टर आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी छान अभिनय केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस करत असतात. आणि असं वाटणार नाही
की त्यांनी एक कॉमिक हिरो म्हणून जे दरवेळेस दिसतात, पण कॉमिक नाही, तो वर्सटाईल ॲक्टर आहे असा आपला रितेश भाऊ आहे. आणि सोबतच जेनेलिया देशमुख, काय सांगावं त्यांच्याबद्दलही. पहिल्यांदा मराठीत पदार्पण आहे आणि मराठीत त्यांनी काम अप्रतिम केलेलं आहे. हां, ते जाणवतं की जे डायलॉग्स आहे ते मराठीतले जे डायलॉग त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे ते जाणवतो की तो टोन जो आहे तो थोडा वेगळा वाटतो. पण अभिनयाच्या बाबतीत सुंदर अभिनय. अशोक मामा जे आपल्याला दिसतात, अशोक सराफ, त्यांनीही अभिनय छान केलेला आहे. अगदी छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका करणारे सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांनीही पण आपल्या काम जे आहे ते छान बजावलेलं आहे. आणि म्युझिकची गोष्ट झाली तर हा जो चित्रपट आहे जे अतुल म्युझिकल आहे. चित्रपटातील गाणी पण छान आहे. वेड तुझा हेही गाणं छान आहे. बेसुरी ऑसम आहे. आणि आणखी एक गाणं आहे तेही छान आहे. आणि सलमान भाईसोबतही एक गाणं आहे, ते या चित्रपटात दाखवलेलं नाही आहे, पण ते गाणं आपण बघितलेलं आहे सगळ्यांनी, तेही छान आहे. त्यातली कोरिओग्राफी छान आहे. एकूण चित्रपट खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि मराठी प्रेक्षकांना माझी विनंती आहे की या आणि वेड हा चित्रपट जरूर बघा, जरूर बघा, जरूर बघा. कारण की प्रेमात सगळे वेड होतात, पण हा चित्रपट बघितला तर तुम्हाला याचं वेळ लागेल, नक्कीच वेळ लागेल. कारण की चित्रपटाला मी रेटिंग देतो आहे 5 पैकी 5 स्टार. जय हिंद, जय महाराष्ट्र.